नाही का सगळ्या कार्यकर्त्यांची माझी चर्चा झाली, बैठक झाली. मतदारांशी बोलत राहिलो. कुठलाही निर्णय घ्यायचा प्रचंड कठीण असतो, कारण ज्या पक्षाबरोबर गेली 10-12 वर्ष काम करतो आहे आणि त्या पक्षातली सगळं कौटुंबिक नाती एक निर्माण होत असतात आणि मग त्या 8-10 वर्षामध्ये आपण एकमेकाचे सहकार्य होतो, कुटुंबातले होतो आणि सर्वांनीच आपल्यावर प्रचंड प्रेम केलं आहे. माझी लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून वरपर्यंत प्रचंड आपल्या मागं ताकद उभी केली. सगळ्या निवडणूक यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि निवडणूक हरलो हा विषय नंतरचा, पण सगळ्यांनी आपलं कष्ट केले. त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली आणि एखादा पक्ष सोडताना मनाला दुःख होतं हे प्रश्नच नाही. शेवटी आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बऱ्याच दिवसापासून काय ऐकत नव्हते आणि मतदारांची बी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमची आता कामं कोण करणार आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही. मग अशा वेळेला मधल्या 2-3 वेळा मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कामानिमित्त भेटलो होतो. आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो, पण त्यांनी वारंवार म्हणले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातमी आली होती, तुमच्याकडे बी चॅनलला की दंगेकर शिवसेनेच्या वाटेवर आणि मग बराच त्याच्यावर डोक्यावरून पाणी गेलं. मग कार्यकर्ते बाकीचा परिचय असलेला मी ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतो आहे तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्हाला काम तर करावं लागेल, पण सत्ता असल्याशिवाय कुठली कामं होत नाहीत. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल, घाणभात्याचा विषय असेल, त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मदत केली आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये पोचलेला आहे मग त्यांच्यावर काम करायला काय हरकत नाही असं मनाची मानसिकता झाली आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा बी निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांवर काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी 7 वाजता भेट होईल आणि भेटेअंती मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घेणार आहोत. यापूर्वी एकनाथ शिंदे शब्द काय दिलाय तुम्हाला एकनाथ शिंदेकडून काय तुम्हाला कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. संधी देण्यात येणार आहे कुठे नेमका राजकीय भविष्यासाठी तुम्ही काय मागणी केली होती? आता वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये कोणी बातम्या केल्या की मी विधान परिषद मागितली, विधानसभा मागितली, म्हाडा मागितला, असं मी त्यांना काय मागितलेलं नाही आहे. पहिली गोष्ट की तुम्हाला हे डोक्यात राहू द्या की मी जरी कुठल्या पक्षात असलो तर माझ्याकडं पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडं प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर आहे आणि त्याची सेवा करणं जात पात न मानणारा मी कार्यकर्ता आहे. जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार आहे. जो काय निर्णय होईल तो संध्याकाळी होईल, पण मी आज त्यांना संध्याकाळी 7 वाजता जाऊन भेटणार आहे आणि भेटल्यानंतर शेवटी मानवतावाद हा माझ्या मनामध्ये किंवा हृदयामध्ये ठासून भरला आहे. मी कधी जातपात मानणारा कार्यकर्ता नाही, पण सत्तेच्या बाजूने काम करावं असं कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यांचं मन आहे, त्यांचं मत आहे आणि मग त्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा आदर करून मी आज शिंदे साहेबांशी बोलणार आहे आणि 7 वाजता त्यांचा माझा काय निर्णय होईल तो तुम्हाला समजेलच. यापूर्वी शिंदेसोबत तुमचं प्राथमिक काहीतरी बोलणं झालं असेल तर काय बोलणं झालं होतं, काय म्हणाले होते तुम्हाला शिंदे? नाही, तुम्हाला बी माहिती आहे की सामंत साहेब असतील, शिंदे साहेब असतील, त्यांनी तर शिंदे साहेबांनी प्रेस पडून की यांनी आमच्याकडे आले तर आम्हाला आनंदच होईल आणि मी तशी काय त्यांच्याकडं मला काय मिळावं अशी काय माझी बाजू मांडली नाही किंवा मला काय मागितलं बी नाही. पण आज मी संध्याकाळी त्यांच्याशी बोलणार आहे, भेटणार आहे आणि जो काय निर्णय होणार आहे तो संध्याकाळी होणार आहे. काँग्रेस सोडण्याचं कारण नेमकं काय? काँग्रेसमध्ये जी मरगळ आलेली पाहायला मिळते,
उत्साह कार्यकर्त्यांमध्ये नाहीये, या कारणांमुळे तुम्ही काँग्रेस सोडताय? कारण की मध्यंतरी फक्त तुम्हीच एकटे सक्रिय काँग्रेसमध्ये असायचा, आंदोलनं करायचा. आता काँग्रेसचे जे शहराध्यक्ष असतील किंवा इतर प्रमुख पदाधिकारी आहेत ते कुठेही रस्त्यावर दिसायचे नाही. या सगळ्याला कंटाळून तुम्ही काँग्रेस पक्ष सोडताय? आम्ही पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे, मतदारांचे मनापासून आभार मानले. आणि ते काय मानणं, शेवटी आपण जरी कुठली विचारधारा बिरा असली तरी शेवटी मानवतावाद आपल्याकडे आहे. मानवतावादामध्ये जो जो माणूस आपल्या समोर येईल त्याला काम करणं आपलं कर्तव्य आहे. हे मानणारा मी पूर्वीपासून कार्यकर्ता आहे. आणि काँग्रेस पक्षाचे तर मी सगळ्यांचेच आभार मानून, कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी विधान परिषद, लोकसभा अशी उमेदवारी दिली. आणि काम शेवटी जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही. कार्यकर्ते अत्यंत उत्साही आहेत, अत्यंत काम करणारे आहेत, अत्यंत प्रेमळ आहेत. आणि सगळेच पक्षाचे सगळेच पदाधिकारी चांगल्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभे राहिले. मी कधी दोष कोणाला दिला नाही. पहिल्यांदा माझी निवडणुकीत दोनदाही पराभव झाला तरी तुम्ही बघितलं असेल, मी कोणाला कधी दोष देत नाही, देणार सोडण्याचं कारण नेमकं काय? नाही. का आता काँग्रेस सोडणं, मी तुम्हाला पहिलं म्हणलं की एखादा पक्ष सोडणं किती कठीण असतं ते आहे माहिती मला. आणि आज तुम्ही आतमध्ये हृदयात गेला तर कळेल की पक्ष सोडणं एवढं सोपं नाही. परंतु कार्यकर्ते आणि मतदार जो माझा आहे, माझ्या पट्ट्यातला, माझ्या परिसरातला, यांच्याशी चर्चा केल्यानंतर तो निर्णय, मोठा कठीण निर्णय आज घ्यायची वेळ आली. पण अजून 7 वाजता अजून शिंदे साहेबांशी मला बोलायचं. भरपूर पर्याय होते तुमच्या समोर. समजा काँग्रेस सोडताना अनेक राष्ट्रीय पक्ष आहेत, मग एकनाथ शिंदेची शिवसेना का निवडली, त्याचं तरी काय कारण? नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की शिंदे साहेबांनी मला 2-3 वेळा फोन केला. उदय सामंत स्वतः मला 2-3 वेळा माझ्याशी बोलले की दंगेकर तुम्ही आमच्याकडं या. आणि शेवटी कुठंतरी मित्रत्वाचं नातं असतं, कधीतरी पूर्वी एकत्र काम केलं आहे आणि जवळकी साधलेली असते. त्याचा एक भाग म्हणून आपण त्यांच्याकडं बोलवलं त्यांनी. मी आज 7 वाजता, अजून माझा अधिकृत प्रवेश त्यांच्याबरोबर झालेला नाही, पण त्यांनी बोलवलं. मी 7 वाजता भेटणार आहे आणि भेटल्यानंतर आमच्या चर्चेच्या अंतीनंतर आम्हाला काय निर्णय घ्यायचा. काँग्रेसने तुम्हाला ऑफर पण दिल्या होत्या, शहराध्यक्ष दिले होते किंवा इतरही दिल्या होत्या, असं काही? मी काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार मानलेत, कारण काँग्रेस पक्षाने मला प्रेम दिले. बरं, आता तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे, पण गेल्या काही महिनाभरापासून तुमच्या चर्चा या सगळ्या सुरू होत्या. या दरम्यानच्या काळामध्ये काँग्रेसकडून तुमच्याशी संपर्क साधला नाही का? तुमची जी नाराजी असेल किंवा तुमचं जे काही म्हणणं असेल ते ऐकून घेतलं नाही का काँग्रेस? नाही, माझी कधीच काँग्रेस पक्षावर नाराजी नाही, आजही नाही, उद्या बी नाही, परवा बी काँग्रेस पक्षावर नाराजी नसणार आहे. कारण मला त्यांनी भरपूर दिले. आणि काँग्रेस पक्षाचा मतदार असेल, विचाराचा मतदान असेल, मग राष्ट्रवादी पवारसाहेब असतील, उद्धवसाहेब ठाकरे असतील, सगळ्यांच्या कार्यकर्त्यांनी मला सहकार्य केलं, मदत केली. पण एक राजकारणामध्ये कार्यकर्त्यांच्या बी भावना जवळनं बघितल्यात, मतदारांच्याही भावना जवळनं बघितल्यात. आणि शेवटी कार्यकर्त्यांच्या बाजूने काम करायचं म्हणलं तर कुठंतरी त्यांचा विचार केला पाहिजे. आणि त्या विचाराच्या भावनेतून मी आज भेटणार आहे. आणि 7 वाजता आमचा काय निर्णय शिंदे साहेबांशी बोलून जो काय निर्णय घ्यायचा तो 7 वाजता घ्या. पण खरं तर तुम्ही जाताना कुठल्या पक्षामध्ये एखादा काय विचार करतो, तुम्हाला कुठल्या ऑफर दिली किंवा काय आहे, विधान परिषद जाणार किंवा इतर काही तुम्ही मागणी केली किंवा काय? मी काँग्रेस पक्षांमध्ये जेव्हा गेलो होतो त्यावेळेला बी मी कुठली ऑफर घेऊन गेलो नव्हतो. त्यांनी मला दिलं ना. शेवटी जर मी काम केलं तर देतील, नाही दिलं तर नाही देणार. शिंदेच्या शिवसेनेतले आत्ताचे जे शहरातले पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांच्यासोबत काही बोलणं झालं? त्यांची काही नाराजी? नाही, नाराजी असणं नसतं माझं त्यांचं काय बांधायला बांधत नाही, कोणाचाच बांधायला बांधणार. नाराजी माझी कोणावर नसणार. उमेदवार झालो की नाराजी होती. मी अजून उमेदवारच कुठं झालो नाही. उमेदवारी झाल्यावर नाराजी होती. मित्र तुटले जातात, महत्त्व कमी होतं. आणि त्याचं काय नसतं. तसं राजकारणामध्ये कोणाचा दोस्त आणि दुश्मन हल्ले दिवस राहत नाही. आणि जरी मी कुठल्याही पक्षात काम करतो, माझे मित्र सगळ्याच पक्षात आहेत. स्वराज्य संस्था निवडणूक आहे, लोकसभा विधानसभा संपली, दंगेकर का जात आहेत हा एक मोठा प्रश्न आहे सगळ्यांना. नाही, विषय बघा, मला तर काय कॉर्पोरेशन निवडणूक लढवायची नाही. आणि आता तसं म्हणलं तर मी 35 वर्ष या राजकारणामध्ये कायम नगरसेवक, आमदार आणि सत्तेत कायम काम केलेलं आहे. मी सत्ता जवळनं बघितलेला कार्यकर्ता आहे मी. पण सत्तेचा लाभ कधी मला मिळाला नाही. काय विरोधी पक्षात लढलो आणि आजही लढायची तेवढी तयारी माझ्याकडे आहे. शेवटी राजकारणात तुम्हाला कोण फुलं टाकणार नाही. सगळ्यांना स्पर्धात एकमेकाच्या डोक्यावर सगळे पाय ठेवूनच वरती जातात.
पण तेव्हा मित्राचे दुश्मन कधी होतात ते कळतच नाही. म्हणून मी म्हणलं की काँग्रेस पक्ष असेल सगळ्यांचं असेल तर काँग्रेस पक्षाचे सगळे मित्र आहेत आणि सगळे आपलं प्रचंड आपलं प्रेम आहे. आणि आजही काँग्रेस पक्षातले अनेक कार्यकर्ते भेटत आहेत आणि भावनिक चर्चा होती. आज टिळा पण लावलाय तुम्ही भाऊ आणि एकनाथ शिंदे लावतात तसाच हा कपाळाला टिळा आहे, तोच सेम रंग आहे. रोज लावता का आजच लावता? नाही आजच देतो, याच्या अगोदर आपण नाही नाही पाहिलं, मी पण नाही पाहिलं. आता तुम्हाला मी सांगतो माझ्या रील्स बघा आणि त्या रीलमध्ये जर नसेल तर मग मला हा प्रश्न विचारा. दुसरं म्हणजे रवींद्र दंगेकर हे पुण्यातले आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. आंदोलनामध्ये तुम्ही सक्रिय असता. ज्या काही घटना पुणे शहरामध्ये घडतात, राज्यभरामध्ये घडतात, त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवता. पण आता तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये सहभागी होणार आहे, तर यापुढेही अशाच पद्धतीचा आवाज उठवणार आहात का, की सरकारची बाजू तुम्ही आता यापुढे मांडणार, की गृहमंत्री चांगले आहेत, मंत्री चांगले आहेत, आणखी कालपर्यंत तुम्ही गृहमंत्र्यांवर सुद्धा टीका करत होता, जो काही प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे, तर तुमची जी भूमिका असणार आहे ती यापुढे सुद्धा अशीच आक्रमक असणार आहे का सत्तेच्या बाजूने असणार? ज्या मर्यादा येतील आपसूकपणे. सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून मी गेल्या 35 वर्षामध्ये सामाजिक राजकीय जीवनात काम केलं. जिथं चुकीचं असेल तिथं चूक बोलायचं तेवढा अधिकार मला लोकशाहीने दिला आहे. आणि जर तिथं चुकीचं असेल तिथं त्याच पद्धतीने आज जे बोलतो ते उद्या तेच बोलेल. कारण शेवटी सरकारमध्ये असलो किंवा सरकारच्या बाजूने असलो तरी आपली बांधिलकी जनतेची, आपली बांधिलकी महाराष्ट्रातल्या लोकांची, आपली बांधिलकी सर्वसामान्यांची. ज्याच्या अन्न होईल त्याच्या बाजूने आपण तुम्हाला दिसेल. आणि मी राजकारणात कुठल्याही पक्षात असलो तरी शेवटी आपली बांधिलकी समाजाची आणि जनतेची. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.